नाशिकमधील एका ठिकाणची एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 10वी मध्ये शिकणारी एक तरुणी आहे आणि ती तरुणी 10वीच्या वर्गामध्ये शिकत होती। मग त्या शाळेमध्ये शिकत असताना त्याच शाळेमधल्या 8वीच्या मुलांसोबत त्या मुलीची ओळख होते आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं। आता ती 15-16 वर्षाची मुलगी होती आणि 8वी मध्ये शिकणारे जे मुलं आहेत ते सुद्धा तिच्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान होते आणि या दोघांमध्ये आधी मैत्री झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं। मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर यांचं बोलणं चालणं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलं। मग बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर ते जे पोरं आहेत 8वी मध्ये शिकणारे ते त्या मुलीला म्हणले की तुझं इंस्टाग्राम अकाउंट नाही का, तू इंस्टाग्राम अकाउंट ओपन कर, मग आपल्याला त्या ठिकाणी चॅटिंग करता येईल, बोलता येईल आणि इंस्टाग्रामवर कशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होतात, कशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, तू काय बाबा तुझं अजून इंस्टाग्राम अकाउंटच नाही। मग त्या गोष्टीचा त्या मुलीला जरा वाईट वाटलं, तिला वाटलं खरंच आपला अजून इंस्टाग्राम अकाउंट नाही, म्हणून तिनं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं ठरवलं। पण इंस्टाग्राम अकाउंट नेमकं ओपन कशात करायचं, कारण की तिच्याकडे मोबाईलसुद्धा नव्हता। पण मात्र घरामध्ये वडिलांचा एक जुना मोबाईल होता, म्हणून त्या मोबाईलमध्ये तिने इंस्टाग्राम चालू करायचं ठरवलं। पण मात्र घरामधला जुना मोबाईल काहीच कामाचा नव्हता, म्हणून तिनं ते नीट करून आणला, त्याला काही पैसे लावले आणि तो मोबाईल नीट करून त्याच्यामध्ये इंस्टाग्राम अकाउंट उघडलं। मग इंस्टाग्राम अकाउंट उघडल्यानंतर त्या ठिकाणी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती जी 10वीची मुलगी आहे ती 8वीच्या मुलाच्या बरोबर इंस्टाग्रामच्या माध्यमातून चॅटिंग करू लागली, मेसेज पाठवत होती आणि त्यांना एकमेकांसोबत अशा पद्धतीनं बोलत होती। मग त्यांचं बोलणं चालणं हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की त्यांना आता एकमेकांप्रती प्रेम झालेलं होतं आणि त्या 8वीच्या पोरानं 10वीच्या पोरीला प्रेमाच्या जाळ्यात वडलेलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिकमधल्या नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इंग्लिश माध्यमाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 10वीच्या वर्गामध्ये शिकणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीची ओळख 8वी मध्ये शिकणाऱ्या पोरांबरोबर झाली होती आणि त्या पोरांनी त्या पोरीला इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करायला सांगितलं होतं आणि तिनं अकाउंट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची चॅटिंगसुद्धा सुरू झाली। सुरुवातीला चॅटिंग सुरू झाली, पण मात्र त्या पोरीनं तिच्या घरचा जो जुना मोबाईल आहे ते मोबाईल नीट करून आणल्यामुळं त्याच्यामध्ये एवढे काही फोटो चांगले येत नव्हते, क्लिअर दिसत नव्हते, म्हणून काय केलं त्या पोरांनी तिला सांगितलं की काय तू एवढा साधा मोबाईल वापरते, त्याच्यामध्ये फोटो चांगले येत नाहीत, व्हिडिओ कॉलसुद्धा व्यवस्थित होत नाही, एवढे पैसे असूनसुद्धा अशा पद्धतीनं मोबाईल वापरतेस। मग आता या गोष्टीचा राग त्या मुलीला आला आणि तिनं काय केलं, घरामधून काही पैसे चोरले। पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरले की तिनं थेट आयफोनच त्या ठिकाणी विकत घेतला आणि घरातले पैसे चोरून आयफोन विकत घेतला आणि आयफोनवरती आता इंस्टाग्राम वापरू लागली आणि तिच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर लपून लपून ती तिच्या 8वी मध्ये शिकणाऱ्या पोरांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून बोलू लागली। जेव्हा तिची आई यायची रूममध्ये बघायची तेव्हा ती अभ्यास करायची असं सांगायची आणि अभ्यासाच्या बहाण्यानं रूम बंद करून मुलांसोबत चॅटिंग करायची, रात्री उशिरापर्यंत झोपतच नव्हती। मग आता ती एवढ्या प्रेमामध्ये आंधळी झाली होती आणि त्या 8वीच्या पोरांनी त्या पोरीला असं प्रेमाच्या जाळ्यात वडलं होतं की त्यानं तिला थेट आता व्हिडिओ कॉलवरच नको ते कृत्य करायला लावलं होतं। त्यानं कॅमेरा सुरू ठेवला आणि त्या पोरीला म्हणला की तुझे कपडे काढ, मला तुझं सगळं काही बघायचं आहे आणि मी तुला सगळं काही दाखवतो। अशा पद्धतीनं प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून 8वीच्या पोरानं 10वीच्या पोरीला ऑन कॅमेरा कपडे काढावं लावले आणि कपडे काढावं लावल्यानंतर तिच्या त्याच मोबाईलमधले स्क्रीनशॉट काढले, म्हणजे काही व्हिडिओ काही फोटो स्क्रीन रेकॉर्डिंग केली आणि त्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्या पोरीला त्यानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केल्यानंतर सांगितलं की मला 10,000 रुपये दे, तेव्हा मी तुझे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतो, जर तू 10,000 रुपये दिले नाही तर मग तुझं काही खरं नाही असं सांगितल्यानंतर ती मुलगी घाबरलेली होती आणि सुरुवातीलाच तिने एवढे मोठे पैसे चोरून एवढा मोठा मोबाईल घेतला होता आणि आता तिला घरातून पैसे चोरणं
काहीही वाटत नव्हतं. म्हणून तिनं काय केलं, घरातून 10,000 रुपयाची रक्कम चोरली आणि रक्कम चोरल्यानंतर त्या पोराला गपचूप शाळेमध्ये नेऊन दिली. आता पहिली रक्कम नेऊन दिल्यानंतर त्या पोराची लालूच अजून मोठ्या प्रमाणात वाढली. आता एवढ्या प्रमाणात लालूच वाढली की तो हळूहळू तिच्याकडून पैसे घेऊच लागला आणि ती पोरगीसुद्धा व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीला घाबरून त्याला पैसे देतच होती. या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात 2023 मध्ये झालेली होती. 2023 मध्ये सुरुवात झाली आणि तेव्हापासून ती पोरगी त्याला पैसे देऊ लागली. बघता बघता तिनं 5 ते 6 लाख रुपयाची रक्कम त्या पोराला दिली आणि जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्या पोरानं ती गोष्ट त्याच्या दुसऱ्या मित्राला सांगितली. आता दुसऱ्या मित्राला सुद्धा ते पैसे घ्यायला गोड वाटलं. त्यानं सुद्धा तिच्याकडून 50 ते 60 हजार रुपयाची रक्कम उकळली आणि तिला सुद्धा त्याच पद्धतीनं ब्लॅकमेल करू लागला. मग आता याच्याकडे एवढे पैसे कुठून येत आहेत, काय येत आहेत याची माहिती जेव्हा त्या पोराच्या बहिणीला समजली, त्या बहिणीनं सुद्धा या पोरीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तिच्याकडून पुन्हा 7 ते 10 हजार रुपयाची रक्कम उकळली. मागच्या 2 वर्षामध्ये 2023 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे जून 2025 पर्यंत एवढी रक्कम त्या 10वीच्या पोरीकडून त्या 8वीच्या पोरानं, दुसऱ्या त्याच्या मित्रानं आणि त्याच्या बहिणीनं 3 जणांनी अशा पद्धतीनं रक्कम उघडली. आता बघता बघता घरातून रक्कम गायब होत होती. कुठं चाललेत पैसे, काय चाललेत याची कोणालाही कानोकान खबर नव्हती. ती पोरगी हातचालाकीनं पैसे काढायची आणि इकडं यांना द्यायची आणि ती आयफोन वापरतीये याची सुद्धा कानोकान खबर घरच्यांना सुद्धा लागलेली नव्हती की तिच्याकडे आयफोन आहे म्हणून. ती दप्तरमध्ये कुठं नेमकं लपून ठेवायची याची माहिती त्यांनी दिलेली नाही. पण मात्र जेव्हा एक दिवस जून 2025 मध्ये म्हणजे 4 दिवसा पहिले त्या पोरीच्या आईनं जेव्हा तिचं दप्तर तपासलं आणि घरामधलं सामान आवरत असताना त्याच्या बेडरूममधलं तिला जेव्हा त्या आईला तिच्या मुलीकडं आयफोन दिसला तेव्हा तिला एक मोठा धक्का बसला की बाबा हिच्याकडं आयफोन नेमका कुठून आला. मग तिनं तिला विचारलं, आयफोन तुला कोणी दिलाय, काय दिलाय, घडलेलं सगळं प्रकरण सांग. तेव्हा जेव्हा तिला दमदाटी करून विचारलं तेव्हा तिनं घडलेलं हे संपूर्ण प्रकरण सांगितलं की घरामधून पैसे कसे गायब होऊ लागले, कुठं सगळे पैसे गेले, आयफोन कसा आला आणि हे सगळं काय घडलं. हे सगळं ऐकून त्या आईच्या आणि वडिलाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांची पोरगी नेमक्या कोणत्या मार्गाला लागली आणि तिनं नेमकं काय केलं हे ऐकून त्यांना मोठा धक्का बसला. आता धक्का बसल्यानंतर त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. बघा आता या घटनेमधले जे काही आरोपी आहेत, संशयित आरोपी आहेत ते सगळे 18 वर्षापेक्षा कमी आहेत आणि ज्या पोरीबरोबर मुलीबरोबर ही घटना घडली ती सुद्धा 18 वर्षापेक्षा कमी आहे. म्हणूनच कोणाचीही नावं यामध्ये सांगितलेली नाहीत. पण मात्र आजकालचे पोरी कशा पद्धतीनं करतायत, आईवडिलांना घुमावतात, घरामध्ये नेमकं काय चाललं आहे, त्यांच्याकडे नेमक्या कोणत्या वस्तू आहेत, काय आहेत, ते काय वापरतायत याचा कानोकान खबरसुद्धा आईवडिलांना लागू देत नाहीत. याचा अर्थ काय, आईवडिलांचं त्यांच्याकडे लक्ष राहिलेलं नाही का, आपले मुलं मुली नेमकं काय करतायत हे त्यांना पाहणं होत नाहीत का, का ते त्यांच्या मोबाईलमध्ये सोशल मीडियामध्ये कामधंद्यामध्ये व्यस्त झालेले आहेत. जर त्या आईवडिलांनी त्या पोरीकडं व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर कदाचित हा सगळा प्रकार घडला नसता असं सुद्धा काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं ते नक्कीच एक धक्कादायक प्रकरण आहे. त्यामुळं आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जर असं कोणी करत असेल, असं कोणासोबत घडत असेल तर नक्कीच त्यांना सुद्धा सावध व्हायला पाहिजे, सतर्क व्हायला पाहिजे आणि जर अशा पद्धतीनं कोणी ब्लॅकमेल करत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारसुद्धा दाखल करायला पाहिजे. आता ज्या पद्धतीनं या मुलीनं 2 वर्ष तक्रार दाखल करायला लावले तेही तिच्या आईनं पाहिलं म्हणून प्रकरण उघड झालं, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.